हाँ हॅलो शेखर. अरे ते आपले लीगलचे केतकर आहेत ना. हाँ हो सिनियर. अरे त्यांचं आजचं शेड्यूल काय ते जरा बघून सांगशील का मला? हो म्हणजे ते ऑफिसमध्ये कधी असतील ते बघ ना. बेसिकली ऑफिसमध्ये असतील की नाही ते बघ. काय युजुअली ते जास्त वेळ कोर्टातच असतात ना. हो अरे एक पर्सनल काम होतं. हो ऍडवाइस घ्यायचं होतं एका गोष्टीबद्दल. ठीक आहे चालेल, कळव मला. मेसेज केलास ना तरी सुद्धा चालेल. नाही नाही आहे माझ्याकडे त्यांचा नंबर आहे, पण मी जर त्यांना डायरेक्ट फोन केला आणि ते कोर्टात असतील तर मग उगाच त्यांना डिस्टर्ब नको व्हायला. ओके चल बाय, थँक्स. हॅलो. हा हॅलो मेघना, 2 मिनिटं आहेत का ग बोलायला? हा बोल ना. अगं काही नाही, तुझी मैत्रीण आहे ना, तिच्या मॅटर मध्ये आपण इंटरफेअर करणं कितपत योग्य आहे किंवा नाही मला माहित नाही. पण मेघना हे कोर्ट तारखा हे कोर्टाचे सगळे मॅटर्स आहेत ना, हे खूप स्ट्रेसफुल असतात आणि अशा वेळी माणसाला ना आधाराची गरज असते. आता तुझी मैत्रीण स्वतःहून सांगणार नाही तुला, पण मला वाटतं आपण आपल्या परीने जे काही करता येईल ना तिच्यासाठी ते करायला पाहिजे. अगदी माझ्या मनातलं बोललास आदित्य. आज रात्री मी तुझ्याशी हेच बोलणार होते. ग्रेट. आजच मी आमच्या ऑफिसमधले जे ऍडव्होकेट आहेत ना त्यांच्याशी बोलणार आहे. तू फक्त एक काम करशील, मला तिचा केस नंबर आणि तिचे केस चालवणारे जे ऍडव्होकेट आहेत ना त्यांचे डिटेल्स मला पाठवून दे. ओके ओके पाठवते. चल बाय, पळतो मी ऑफिसला. बाय. बाय बाय बाय. बाप रे, किती वेळ फोनवर असतेस मेघना. तुझ्या आदित्यला एकदा भेटायलाच पाहिजे. हार्डकोर रोमॅन्टिक वाटतोय. बरं आता निघायचं का मी एकटीच जाऊ? नाही म्हणजे तुला फोन वगैरे करायचा असेल ना परत. अगं काहीतरीच काय अंजली. चल कसं आहे माहितीये का, आपल्या दृष्टीने आपलं वागणं नॉर्मलच असतं, पण डोळे मिटून दूध पिण्यात गुंग झालेली मांजर बघितलीस का? काहीतरीच काय. चल. हाय, काय करतेस ग? कॉफी करतेय. अरे वा. घेणार आहेस का? नाही नको. चक्क फॉर चेंज. वा, झाली का झोप? झाली बाई एकदाची. जा तिला मदत कर की जरा, आल्याला कामाला लागली ती. अहो माई झालं. झालं झालं. ऐकावं नसती. येऊ का? नाही आलीस नाही, का? झालं. घ्या. बिचारीला आल्याला कामाला लावलेली आहे. असू देव माई, कधीतरी वागा की सासू सारख्या. नाही आता वागणारच आहे बरं का. तू आलीस ना, आता लगेच डोळ्याचं ऑपरेशन करून टाकते की नाही बघ. अय्या हो, अमित मला म्हणाला माई कधी ठरवूया ऑपरेशनची डेट. हम्म. मी माईला म्हणाले आधी आदित्यला विचार. नाही तो जसं सांगेल तसंच करूया हा आपण. नाहीतरी त्याला असं वाटत असतं ना की माई फक्त त्याची एकट्याचीच आहे, तिच्यावर फक्त आपलाच अधिकार आहे, नाही का? किती किती बोलशील ग त्याला. बघितलंस बघितलंस कशी लगेच त्याची बाजू घेते. माई तू प्रत्येक वेळेला ना असंच करते. जेव्हा जेव्हा हा विषय निघतो ना तेव्हा तेव्हा तू फक्त तात्पुरती मला समजवतेस, नंतर परत ये माझ्या मागल्या, परत त्याचीच बाजू घेते कारण तोच तुझा लाडका आहे. असं काही नाहीये. असंच आहे. आईला सगळी मुलं सारखीच असतात. विचार विचारला विचार विचार. साक्षी जास्त आवडते की पल्लव जास्ती आवडतो? सांग सांग. दोघेही आवडतात हा सारखेच. नाही नाही, आता तू एकाच मुलीवर थांबलीस त्यात आमचा काय बाई दोष. बाप रे, नको हा बाई, मला एकच पुरे. नाही त्या बायका 7-7, 8-8 मुलांना कशा जन्म द्यायच्या आणि कशा सांभाळायच्या ते देवच जाणू. खरंच ग. ए सध्या ती जर्मनीत एक केस गाजते माहितीये ना? कुठली ग? अहो माई 65 वर्षाचे एक प्रोफेसर बाई आहेत. म्हणजे त्यांना ऑलरेडी 13 मुलं आहेतच. अगो बाई 13. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या पुन्हा प्रेग्नेंट झालेल्या आहेत, आणि तेही 4 मुलांनी. बाप रे. काय सांगतेस काय? हो माई. अर्थात ह्याच्यावरती वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत.
पण चर्चा मात्र खूप सुरू आहे ह्या केसवरून सगळीकडे. पण आजकाल आजूबाजूला जे काही चाललंय ना ते नाही हो बघवत. पेपर वाचावासाच वाटत नाही अलीकडे. खरंय ना, मला ना सगळ्यात जास्त काळजी वाटते ती मुलांची. मुलांना हे सगळं कळतंच हो. म्हणजे इंटरनेट आहे, टीव्ही आहे, ह्या सगळ्यापासून मुलांना आपण कसं लांब ठेवणार? हो ग बाई, आमच्या वेळेला ना तुम्हाला वाढवणं खूप सोपं होतं. हे असले काही प्रकार नव्हते ग, आणि अशी प्रलोभनही नव्हती मुलांसमोर आमच्या. आणि आमची मुलंही आमचं ऐकायची हो सगळं. ही सुद्धा नाही म्हणजे ही अपवाद होती त्याला, पण माझा आदित्य आणि अमित. हसतेस काय फक्त? हो म्हण ना. अगं नाही ग बाई, तू सुद्धा ऐकायचीस लहानपणी. तुम्ही बोलताय ना माई, ते अगदी बरोबर आहे बरं का. नाही म्हणजे मला हसतात सगळे, मुलांच्या सगळ्याच गोष्टीत खूप लक्ष घालते म्हणून. पण काय करणार, मी मुलांवर लक्ष तरी ठेवायला हवंच ना. बरं, त्या समर वेकेशनच्या बॅचचं नीट चाललंय का ते पण बघायला हवंय आपल्याला. अर्चू, तू लक्ष ठेवलं होतंस ना? हो म्हणजे मी तसं बघतीये, पण अगं काय आहे ना, म्हणजे मी पुरेसा वेळ नाही देऊ शकत आहे त्यासाठी. कारण ते ट्रेसची सगळी कामं होती ना माझी, आणि ती अजूनही चालू आहेत म्हणून. अगं हो बिचारी, आणि मदतीलाही कुणी नव्हतं. आ? अहो माई, सवय नाहीये तिला एकटीला करायची. बरं ठीक आहे, हरकत नाही. उद्या आपण जाऊया सकाळी आणि जरा चेक करूया. नाही बरेचदा होतं काय की ह्या शिबिरांमध्ये एक प्रॉमिस केलं जातं आणि प्रत्यक्षात मात्र तसं काही नसतंच. आपण ते फक्त जाऊन जरा बघूया, कळलं ना? का ग, चेहरा का पडला तुझा? नाही, जाऊया ना. आणि बाई, तुम्ही नानांशी बोलून ऑपरेशनची तारीख ठरवून टाका. हा, हो उगाच तर. लांबवायला नको. हो, आता आलीयस ना तू, लवकरात लवकर कर. तुला खरं सांगू अंजली, तू तुझ्या आयुष्याची जी काही कथा सांगितलीस त्या धक्क्यातून बाहेरच येत नाहीये ग मी. आपली जिवलग व्यक्ती अशा प्रकारे गमावणं हा आघात कसा काय पचवलास तू? माझा तर कल्पनेनं सुद्धा जीव घाबरावतो. खूप प्रयत्न केला मी, पण तुझ्या गोड आणि शांत चेहऱ्यामागे इतकं दुःख दडलेलं आहे, त्या धक्क्यातून बाहेरच येत नाहीये ग मी. मी तरी कुठे आले, आणि कदाचित जन्मभर येऊ सुद्धा शकणार नाही. पण मेघना, आता मला साहिलसाठी त्याची आई आणि बाबा दोन्ही व्हायचं. अगं त्याचं अख्खं आयुष्य आहे पुढे. मी माझ्याच दुःखात गुरफटून गेले तर त्याचं काय होईल? आत्ता आत्ता कुठे आयुष्यातल्या आनंदाची आणि त्याची ओळख व्हायला लागली. अशा वेळी माझ्या दुःखाची सावली त्याच्यावर नाही पडता कामा. माझं दुःख मनात खोल बंद करून ठेवायलाच हवं. आणि तुला सांगू, शेवटी आपल्या मनावर ताबा असणं खूप महत्वाचं असतं. दुःख दूर सारायचं अशी आज्ञा मनाला द्यावीच लागते. असं नाही केलं तर माहितीये काय होईल? काय? अनिल या जगात नाहीये म्हणून साहिलचं जेवढं नुकसान झालंय ना, त्यापेक्षा खूप जास्त नुकसान मी या जगात आहे म्हणून होईल. माई माई माई, तू मेघना यायच्या आधीच ऑपरेशनचं फायनल करतेस? अर्चू सांगत होती मला. लावली वाटतं तेवढ्यात काढी हिनं. तिने काही गाडी वगैरे लावलेली नाही. ती फक्त एवढंच म्हणत होती की विजया आली आहे तर आपण डेट फायनल करूया माईच्या ऑपरेशनची. ही अर्चू म्हणजे ना काही कमी नाही खोड्या काढण्यात. तुला आणि अमितला सारखं बोलत असते, पण ही सुद्धा अधूनमधून बाण मारतच असते. हे माई, तिचं जाऊ दे, तुझं सांग. तू खरंच सांगितलंयस का ऑपरेशनचं फायनल करायला? अरे माई, आपल्या सोयीने करायचंय ना? हो, हो ना, मग झालं झालं. थांबूया ना मेघना येईपर्यंत. पण अरे तिला काही लगेच आल्याला कॉलेज जॉईन नाही करायचंय. माई हे बघ, आता इतके दिवस मेघना आणि विजया दोघी नव्हत्या तर तूच करत होतीस ना घरातलं सगळं. हो, मग आत्ताच जर तुझं ऑपरेशन केलं तर विजयावर एकटीवर नाही पडणार सगळं? घरातलं पण सगळं बघायचं, तुझ्याकडे पण लक्ष द्यायचं. अरे बाळा, पण तुला जितकं वाटतंय ना तितकं गंभीर नाही हे ऑपरेशन.
आणि अरे विजय आणि नाना आहेत ना माझ्याजवळ. मग विजया घरातलं बघेल, नाना माझ्याजवळ बसतील. नाही 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 नाही, येऊ दे मेघनाला. तुझ्या बाबतीत थोडाही हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही. अरे बाबा, इथे हजारो लोकांची रोज मोतीबिंदूचे ऑपरेशन होतात, त्यात माझं एक जगावेगळं काही नाहीये. पण ते हजारो म्हणजे काही माई नाही, अरे कळलं ना? कळलं. आणि जर का तू आधीची डेट फायनल केलीस तर काय? तर काय, तर मी ती कॅन्सल करीन. अरे मेघना आल्याशिवाय काही करायचं नाहीये. अरे जरा ऐकशील का माझं? नाही. आदित्य कठीण आहे रे बाळा. छान वाटतंय ना इथे? इथे नकळत आपलं एक छोटस जग तयार झालंय नाही? खूप बरं वाटतंय. सगळ्या त्रास देणाऱ्या गोष्टींपासून काही काळ अगदी लांब. असं वाटतंय की हेच आपलं आयुष्य आहे, दुसरं काहीच नाही. तिथे पुण्याला येते जणू काय दुसऱ्या अंजलीचं आयुष्य. असं वाटतंय आयुष्यात दुःख येतं, पण दुःखापाठोपाठ त्या दुःखावर औचितपणे फुंकर सुद्धा येते. अंजलीताई, ओ अंजलीताई, अहो चांगली बातमी आणून राहिलो ना. चांगली बातमी? हा, तुमच्या मुंबईच्या पोस्टिंगच्या फायनल होऊन राहिलं ना बहुतेक. काय? आपल्या संस्थेच्या संचालिका आहे ना प्रभाताई, आणि तिकडचे ते ट्रस्टीज, त्यांची मीटिंग होऊन राहिली ना तिकडे. तोच विषय चालून राहिला ना. प्रभाताईनं मुद्दा मांडला आणि समजायला तो पटला ना. तुमची तर चिंताच मिटून गेली ना बाप्पा. तेव्हा खूप चांगली बातमी दिली आहे. मग होऊन राहिली की नाही आपल्या संस्थेत चांगल्या माणसांची आणि चांगल्या गुणांची कदर. अहो तुम्ही कायले काळजी करून राहिले? आपली संस्था ना म्हणजे एक कुटुंब आहे. आणि आपल्या संचालिका प्रभाताई त्या म्हणजे समदेईची माय. नुसती माया नाही लावत बरं, तर वचक बी भाईताडायवर. हा, उगीच का एवढं मोठं नाव होतं संस्थेचं बाप्पा. तुम्हाला सांगतो अंजलीताई, मीनं बी या संस्थेच्या आश्रमशाळेत लहानाच्या मोठं झालो ना. आणि आता व्यवस्थापक म्हणून काम करून राहिलो. माझ्या आई बापाले त्यांच्या म्हातारपणात सुख देऊन राहिलो. मीनं या संस्थेत आहे म्हणून मग बरं आहे. बाहेरच्या जगात मग काय खरं आहे नाही तर. बाहेरच्या जगात कोणी कोणाचं नसतं बाप्पा. बैताड ज्यानं जेव खाऊ घातलं, ज्यानं जीव लावला, त्याले सोडून दुश्मनाच्या घरात चाकरी करून राहिले लोक. जाऊ दे बैताड, मला ते दुनियादारीचं गणित काही कळून नाही राहिलं. मी ना तुम्हाला कायले बोर करून राहिलो. मी ना जातो मुंबईला गेल्यावर मला विसरू नका. आणि ऑल द बेस्ट. आज तो फोन बी वाजून नाही राहिला, विसरली वाटते. येतो मी ना. पण मुत्तेमवार, माझं गणित सुटेल मुंबईला गेलं की. स्वप्न साकारले पहाटे पाहिले. अंगणात शिंपडला सडा, किणकिणला हिरवा चुडा. मेघनाचं नाव ऐकताच माझ्या मनात सनई चौघडा.
येस, ही माझी बायको मेघना. आणि हा माझा मित्र, तो भन्नाट माणूस ज्याच्याविषयी मी तुला सांगत होतो, ग्रेट पेंटर. तुला योगायोगानं पुन्हा पुन्हा जो भन्नाट मित्र भेटला, त्याला तू ही माझी बायको अशी माझी ओळख करून दिलीस. तो साधू आहे आदित्य नगरकर. वेगळे मांडले सोहळे. तू खोटं बोलूच शकत नाहीस, कारण तुझं मन तुझ्या डोळ्यात, तुझ्या चेहऱ्यात, तुझ्या मौनातही अगदी स्वच्छ दिसतं. म्हणून तर तू आवडलीस मला. नकोय का तुला? ही पेटी मला माझ्या नजरेसमोरून दूर करायची होती, म्हणूनच मी ती तिकडे नेऊन ठेवली ना रे. पण ठेवली होतीस. इथे काय किंवा तिथे काय, जपूनच ठेवली होतीस ना मेघना. जुळून येती रेशीम गाठी. आय लव्ह यू आदित्य. माझं तुझ्यावर प्रेम आहे. रेशीम गाठी. काय मॅडम, मिळाला का वेळ? फक्त फोन करायलाच नाही, तर इतरही काही गोष्टींसाठी मिळाला वेळ. म्हणजे अरे काही नाही, इथे एकटीच होते म्हणून केला फोन. आदित्य, या क्षणी तू, आपलं घर, आपलं नातं, आपलं आजवरचं आयुष्य माझ्यापासून खूप लांब आहे. पण म्हणूनच दुरून पाहते सगळ्याकडे. खरंच आदित्य, केवढा मोठा प्रवास करून आलो नाही आपण. किती शिकलो एकाच वर्षात. असं वाटतंय हे सगळं केवळ तुझ्या संयमामुळे शक्य झालं. तुझ्या जागी दुसऱ्या कोणत्याही मुलानं आतताईपणा केला असता, पण तू संयम दाखवलास आणि आपल्यातल्या रेशीम धाग्यांचा गुंता नाही होऊ दिलास. सगळं काही माझं मला नीट समजेपर्यंत मला वेळ दिलास. आज हे खूप प्रकर्षानं जाणवतंय मला आदित्य. आपण आज असं एकमेकांपासून काही दिवसांसाठी दूर आलो, चांगलंच झालं. मोकळा श्वास घेण्यासाठी नात्यातही अधूनमधून अंतर यावं. रोजच्या जगण्यापासून दूर गेल्यावर त्या जगण्यातला गोडवा जास्त जाणवतो. मी हैदराबादला जातो ना, तेव्हाही माझी मनस्थिती अशीच होते. आकाश तेच असतं, पण वेगळ्या गावच्या जमिनीवरून त्याच्याकडे पाहिलं की ते वेगळं दिसतं. जसे आता आपण दिसतो एकमेकांना. गोड वाटतोय हा दुरावा. हो, कारण 2-4 दिवसांनी तो संपणार आहे, खात्रीपूर्वक माहिती आहे ना, म्हणून.
बाय द वे, एक गोष्ट माहितीये का तुला? कोणती? आय लव्ह यू. हे अजिबात माहिती नव्हतं मला. अच्छा. बट मी टू. बाय. टेक केअर. बाय. मेघना, आय लव्ह यू. आय लव्ह यू आदित्य. चेअर्स.